निघायचा. सो आज आम्ही निघालोय फिरायला. अरे वा मस्त. आज आम्ही चाललोय फिरायला माझ्या मानलेल्या बहिणीकडे. लोकेशन मी तुम्हाला पुढे सांगेल. आता घरातून आम्ही निघतोय तिघे जण. सगळी तयारी झाली आहे. कडी वगैरे ओपन केली डोअरची. आता निघण्याची वेळ झाली आहे. ओके, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चालत चालत आम्ही आलो मेन रोडला घरातून निघून. मेन रोडला आल्यानंतर रोड क्रॉस करण्याची वेळ. त्यानंतर आम्ही बसलो ऑटोला. साईडला लावा. आता लावली ना बाबांनी साईडला. चला जायचं ना. रिक्षा निघाल्यानंतर आम्ही ट्रेन पकडली. फर्स्ट क्लासची तिकीट प्रिशा असल्यानंतर आमची फिक्स आहे माझी. फर्स्ट क्लासमध्ये बसलो मस्तपैकी. प्रिशालाही आवडला, ग्लोरियाही खुश आहे. लवकर उठलो आम्ही सकाळी बाहेर जायचं म्हणून. प्रिशाची सगळी तयारी आवरली. मीही खुश आहे खूप, कारण प्रिशाला आम्ही दोघं एकत्र घेऊन चाललो आहे. पहिल्यांदा फक्त आम्ही दोघंच आहेत फिरायला. प्रिशाचं फेवरेट गाणं फूलों की मल्लिका हो, हुस्न की रानी हो, आधीचं सॉन्ग आवडतं. ती मोबाईलमध्ये बघता बघता हा गाणं नेहमी बघते. त्याच्यावर दोघी जणी मायले की डान्स करतायत. मग त्यानंतर थोडा पुढे आलो. ग्लोरियाकडे फोन दिला. प्रिशाला झोप आली होती बरीचशी. मग तिला झोपण्याची तयारी केली. झोपत तर नव्हती, पण थोडा वेळ अशी पडली की तिलाही थोडं रिलॅक्स वाटेल, कारण सकाळी लवकर तीही उठली होती आमच्यासोबत. ती खूप एक्साइटमेंट असते बाहेर जायचं बोललं की. तिला एक वेगळाच आनंद असतो. लवकर उठून बसते. अशी ती लवकर उठत नाही. मी खूप थकलेलो, पण तरीसुद्धा ठीक आहे. ट्रेन चालू होती फर्स्ट क्लासमध्ये. मस्तपैकी प्रिशा उठली. मग परत तिला भूक लागली. चिप्स देत नाही लहान मुलांना, पण काय करणार आता, ऐकत नाही. काही ऑप्शन नव्हता. बिस्किटही होते, पण ती बिस्किटच्या जागेवरती ती म्हणाली मला चिप्स खायचं आहे. म्हणून मग चिप्सचं पॅकेट फोडला. बालाजीचा सिम्पली सॉल्ट वेफर हा तिला दिला खायला. तो वेफर खात होती माझी लेक आणि माझा प्रेम बाप म्हणून. आणि ग्लोरिया बसून बघत होती बाहेर कोणतं स्टेशन आलं आहे. पूर्ण फर्स्ट क्लास खाली, ट्रेन खाली होती. संडे नाही, गुढीपाडवा होता, त्यामुळे ट्रेन पूर्ण खाली होती. बाहेर बघितलं तर सायन, मला वाटतं सायन हा स्टेशन आला होता. ट्रेन मस्तपैकी चाललेली, स्लो गाडी होती, स्मूथली चाललेली आणि गर्दी नसल्यामुळे आम्हालाही मस्त वाटलं ट्रेनमध्ये. जास्त असं त्रास या तणाव जाणवला नाही. आम्हाला वाटलं दोघांना ग्लोरिया झोपली आहे गार, म्हणून आम्ही दोघांनी प्लॅन केला की झोपेमध्ये हिच्या तोंडामध्ये चिप्स टाकूया, बघूया काय रिॲक्ट करते. पण अरे बाप, नंतरला माहिती पडलं इतर जागी येणे चिप्स खाऊन घेतला. बोललं जाऊ तर चला. प्रिशाचा तोंड छोटा आला, तिचा चिप्स होता ना, पण काय नाही, असू दे, मम्मीला दिला म्हणून शेअरिंग केअरिंग. सो आम्ही मुलीला हे शिकवलं आहे, शेअरिंग केअरिंग करणं गरजेचं आहे. आणि या दोघींचा सिम्बॉल फिक्स आहे, लव्ह यूवाला. त्यानंतर आम्ही पोचलो भाईकड्याला. भाईकड्यावरून आम्ही खाली उतरतोय. खाली उतरत प्रिशा बघा कशी उभी आहे स्टाईलमध्ये. मी तिला शिकवलं आहे कसं उभं राहायचं काय. त्यानंतर जम्प. एवढी खुश झाली ती आज, कारण तिला फिरायला भेटलं की खूप खुश होते ती. मुलंही घरात राहून राहून कंटाळतात. त्यांना कुठे ना कुठे रेग्युलर बाहेर घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. मी तसं जास्त जात नाही कुठे, कामामुळे आम्ही दोघंही बिझी असतो. पण कधी वेळ भेटला की आम्ही निघतो. मग भाईकडल्यावरून आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीमध्ये प्रिशाला बसण्याआधी नवीन गॉगल घेतला. त्यानंतर कॅब घेतली लाईटवाली, तिला हवं होतं. उतरल्या बोलली पप्पा पाहिजे, मम्मा पाहिजे. बोललो ठीक आहे घ्या. भाईकडल्यावरून आम्ही टॅक्सी पकडून निघालो. मजगाव खोडपदेवला आम्ही पोचलो. माझ्या मानलेल्या बहिणीच्या घरी, मानसीची मम्मी आणि मानसी दोघीजणी खुश एकदम. प्रिशाला बघून मानसीचा अवतार बघा, म्हणते माझा अवतार कसा आणि तो याच्यात काढतोय, मम्मीचा अवतार कसा. म्हटलं असू दे, काय नाही होत, आपण घरातली माणसं आहोत. आणि सोशल मीडियावर असलेली ही सुद्धा आपली फॅमिली आहे. त्यानंतर प्रिशाचा खाऊन झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. मानसीची मम्मी आहे. मानसीच्या मम्मीने मस्तपैकी जेवण बनवलं. पुरी, पापड, बटाट्याची भाजी, भजी. त्यानंतर अजूनही काहीतरी आहे. स्वीटमध्ये खीर बनवलेली काकीने मस्तपैकी तूप टाकून दुधामध्ये. मन खुश झालेला. मानसी तर लाजत नाही, तिचंच घर आहे. पोट भरून आम्ही तिघं जेवायला बसलो. मस्तपैकी पोट भरून जेवण झाला. मग थोडासा आलेला आळस. मग प्रिशा खेळत होती तिकडच्या मुलांसोबत. लहान मुली जे तिच्यापेक्षा थोडे मोठे आहेत, पण खूप आवडीने सगळेजण एकत्र खेळतात तिकडे. खूप छान वाटलं आहे बघून. आणि ही चाल सिस्टम मला पहिल्यापासून आवडते. माझी खूप इच्छा होती लहानापासून मोठा होताना की कधी ना कधी चालीत राहावं, पण नशिबाला नाही लाभलं ते. मे बी कधीतरी बघूया चान्स भेटलं राहण्याचं तर, कारण चालीतलं आयुष्य खूप सुंदर असतो. हे चालीत राहणाऱ्यांनाही माहिती आहे, बिल्डिंगमधले नाही समजू शकतात. खूप आनंदित गोष्ट आहे. ही सगळी मुलं बघा किती मस्तपैकी खेळतात एकत्र बसून. एका थोडी प्रत्येकाच्या घरातनं प्रत्येकजण खेळणी आणतो आणि खेळतो. आणि त्यानंतर माझी मुलगी तिकडे आल्यामुळे तर अजूनही मजा. तीही खुश झाली. तिला भरपूर असे दादा दीदी भेटले खेळायला. तिला खूप आवडलं.
तिनेही खूप एन्जॉय केला. त्यानंतर मानसी, आत्तू आणि तिची मम्मी ह्यांनी इतकं प्रेम दिलं, इतकं जीव लावलं, इतकं छान जेवण केलं आम्हाला. खूप मन भरलं. पोट भरण्यापेक्षा जास्त मन भरणं गरजेचं आणि ते आमचं भरलं. कारण त्यांचं प्रेम बघून, यांची माया बघून खूप छान वाटलं इकडे. त्यानंतर परत मुलांनी ट्रेन आणली. त्यांच्या ट्रेनमध्ये मी पण बसलो. प्रिशालाही शिकवलं मांडी घालून बसा, कधीतरी जमिनीवर बसणं गरजेचं आहे ना अशा. आणि खूप मस्त वाटत होता आणि मलाही आनंद येत होता, कारण मलाही खूप आवड आहे लहान मुलांच्या खेळण्यामध्ये खेळण्याची. म्हणून मीही त्या ट्रेनला जॉईन करत होतो, खेळत होतो. मानसीही बसली होती माझी बहीण. आम्ही दोघंही खूप मजा घेत होतो. ग्लोरियाला इतकी आवड नसल्यामुळे ती तिकडे वर बसली होती. वर आम्ही खूप मजे करत होतो, कारण मला खरंच पहिल्यापासून खूप आवडतो लहान व्हायला. वय कितीही असू दे आपलं, पण आपण लहानपण जगण्यात एक वेगळीच मजा आहे. ती मोठं झाल्यावरच समजते आणि खरंच ते मला नंतरला समजलं. त्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो. थोड्या वेळानंतर मग आम्ही कपडे चेंज केले प्रिशा मॅडमने. मग आम्ही निघालो फिरायला. बोलो चला कुठेतरी थोडा फेरफटका होऊन जाऊ द्या. मानसी, मी, ग्लोरिया आणि मानसीची मम्मी आम्ही सगळेजण निघालो. खाली उतरत आलो. मग खाली उतरताच काय समोर होता आमचा नेहमीचा सलून मॅजिक टच. मॅजिक टचमध्ये गेलो. प्रिशा काय ऐकत नाही, माझं हेअर वॉश करा नाही तर हेअर कट करा, कारण तिच्या मम्मीचे ट्रीटमेंट इकडेच होते, त्यामुळे तिलाही इकडं करायचं होतं. मग काय मानसी, तू ऐकणार आहे, प्रिशाचे लाड पुरवण्यामध्ये पुढे. मग काय हेअर वॉश करून घेतला. हेअर वॉश करताना थोडी नर्वस होती, कारण तिच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि हा जो पाणी आहे गरम पाणी आहे, थंड पाणी नाही आहे. इकडची खासियत आहे. तर ताईला गरम पाण्याची सवय असल्यामुळे इकडे सलूनमध्ये हेअर वॉशला गरम पाणी मोस्टली यूज करतात ताई. त्यानंतर मग हेअर ड्रायर मारला मस्त की. प्रिशा ही खुश. प्रिशाचं म्हणणं असं होतं की मला मम्मीसारखंच करायचं आहे सगळं काय. तर मी बोललो बाबा कर, अजून काय. मग ते झाल्यानंतर मग प्रिशाने आपलं काम चालू केलं. ती मम्मीचे ॲब्रो बघून तीही शिकली थोडंफार ॲब्रो करायचा. धागा धरून ॲब्रो करायला घेतले. ॲब्रो झाले करून मग आम्ही ताईंना बाय बाय केला मॅजिक टचमधून आणि टॅक्सी पकडली आम्ही सगळ्यांनी. आम्ही निघालो फिरायला. मजगावला एक गार्डन आहे, जिकडे मजगावचं खूप मोठा गार्डन आहे हा. त्याच्यामध्ये भरपूर असं फिरण्यासारखं आहे आणि लहान मुलांना छोटासा असं खेळण्यासाठी जागा आहे. म्हणून प्रिशालाही घेऊन गेलो आम्ही तिकडे. मग ती वर चढली. सगळे लहान मुलं एकत्र होते, पण प्रिशाला जास्त गार्डनची सवय नसल्यामुळे ती खूप नर्वस होत होती. हाईटवर गेल्यानंतर ती घसरगुंडीमधनं खाली येत नव्हती, कारण तिला भीती वाटत होती काय करू आणि काय नाही. तिला काही सुचत नव्हतं. ती खूप कन्फ्यूज होती की माझ्यासोबतचे सगळे मुली पुढे गेले, मी काय करू. पण तरीही सुद्धा ती उभी होती. पण काय नाही, असो आता तर ती 3 वर्षाची आहे. हळूहळू गोष्टी शिकेल स्लोली. मग त्यानंतर तिला नॉर्मल गेम्स आवडतात, तर ह्या गेमवरती आम्ही बसवला. इकडे तिने एन्जॉय केला बराच वेळ. तिला आवडलं इकडे खेळायला, कारण माहिती नाही का पण तिला मजा येत होती आणि मी होतोच सोबत. मग त्यानंतर ते झाल्यानंतर त्याच गार्डनमध्ये बऱ्याचशा अजून गोष्टी होत्या, पण प्रिशा घाबरत असल्यामुळे ती वर चढायच्या गोष्टींवरती जात नव्हती, म्हणून ती इकडेच बराच वेळ खेळत बसली. खूप आनंदित होती माझी मुलगी. तिला बघून मलाही खूप आनंद फील होत होता, एकदम मन भरून येत होता. त्यानंतर मग प्रिशाला लागलेली जिमची सवय. मग त्या गार्डनमध्ये जिमचंही होतं, तर ती एक्सरसाइज करायला निघाली. एक्सरसाइजमध्ये प्रिशा नेहमी पुढे धावत असते, कारण तिचा काका म्हणजे माझा भाऊ आणि मी आम्ही दोघंही जिमला जातो, तर त्यामुळे तिलाही सवय लागली. मग दमल्यानंतर थोडा वेळ पाणी पियाली. पाणी पिता तिकडे एक भाऊ होते जे एक्सरसाइज करत होते. मे बी काय करत होते ते तिला समजत नव्हतं, पण ती बोलत होते ते बघा काय करतायत. आम्ही काही रिॲक्ट नाही केला, पण तिला खूप आवडतात त्या गोष्टी. हा गार्डनमध्ये असं छोटासा स्पेस आहे लहान मुलांसाठी. त्यानंतर मोठ्यांना फिरण्यासाठी भरपूर अशी जागा आहे. मजगावला फेमस गार्डन आहे. जे तिकडे राहतात त्यांना हे नक्की माहिती असणार. माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग त्यानंतर आम्ही निघालो चालत गार्डनच्या बाहेर. प्रिशाही खूप दमली होती, आम्ही खूप दमलो होतो. मग घरी चाललो चालत बराचसा लेटही झाला, तर मग प्रिशाला घरी घेऊन गेलो. तिला भरवलं, थोडा वेळ झोपवलं आणि आम्ही तिघंजण आलो बाहेर जेवायला, जे की मजगावमधलं फेमस मुंबई दरबार. बरेच वर्ष झाली मी केप्सा राईस खाल्ला नव्हता, कारण माझ्या सोबतीला कोण नसायचं आणि एकट्याला केप्सा राईस खायला कधीच जमलं नाही. मग आम्ही मागवला हाफ केप्सा राईस. खाणारे आम्ही तिघंजणं होतो. मस्तपैकी दाबून हात मारला. ग्लोरियाचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता केप्सा राईसचा, तिने कधी खाल्ला नव्हता. सो तिला बोललो ट्राय कर, आणि तिलाही खूप आवडला केप्सा राईस. आणि खूप खाल्ल्यानंतर मग आम्ही घरी आलो. प्रिशाला घेतला आणि मग मानसीने आम्हाला भायखळ्याला सोडला. मानसीचा एक मित्र होता. आम्ही 2 बाईकवरती आम्ही आलो 4 जणं मस्तपैकी. मानसीला राहत नव्हता बिचारीला प्रिशा बसून. प्रिशाला विचारते तू परत येणार ना. प्रिशा हो बोलत होती. प्रिशा खूप दमली होती, पण तरीसुद्धा तिने खूप एन्जॉय केला ह्या आत्तूसोबत, आणि आत्तूने खूप जीव लावला. खूप बरं वाटलं आम्हाला.
आपली लोकं असतात, पण सोशल मीडियावरून भेटलेली ही माझी बहिणी मला तितकंच जीव लावते. हे पाहून मला खूप छान वाटलं. त्यानंतर तिला बाय बाय केला. तिचे डोळे भरून आले होते प्रिशाला बाय बाय करताना आणि आम्हाला, कारण एक दिवसासाठी आम्ही होतो, पण एक दिवसासाठी असं वाटत होतं तिला की आम्ही महिनाभरासाठी तिकडेच आहोत. एक अटॅचमेंट होऊन जाते, ते तुम्ही समजू शकतात. तिचे डोळे भरलेत बिचारीचे, पण कसं आहे आता ते सांगू नाही शकत ती, ते फक्त तिच्या मनाला माहिती. शेवटी मानसीला बाय बाय केला आम्ही. वरती आलो स्टेअर केसवरती चढत चढत, पण मानसीला राहत नव्हतं. शेवटी प्रिशालाही जमत नव्हता. प्रिशाही बघते, थांबते. आम्ही स्टेशनला पोचले. परत मानसीला बाय बाय, आत्तूला बाय बाय करते. आत्तू आमची एकदम अतरंगी आहे. आत्तूचं नाव खूप फेमस आहे मजगावमध्ये. आत्तू आली गाडी घेऊन स्टेअर केसपर्यंत. प्रिशा बघत बसली. असो काही नाही, मग आम्ही निघालो. मग तिकडून आम्ही आलो बायकाला स्टेशनला. ट्रेन होती, खूप लेट झाला आणि मग घरी आलो. सो थँक्यू फॉर वॉचिंग आवर ब्लॉग.